ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने बेमुदत उपोषणास सुरुवात। आपल्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली असून याबाबत ग्रामपंचायत कामगार सेनेने जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन दिले व क्युमाइन क्लब या ठिकाणी या बेमुदत उपोषणास सुरुवात केली। 31 ऑक्टोबर 2023 ते 14 ऑगस्ट 2024 दरम्यानचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत किमान वेतन हिस्सा, भविष्य निर्वाह निधी, शासन हिस्सा, ग्रामपंचायत हिस्सा त्यांच्या खात्यात जमा करावे, राहणीमान भत्ता, कर्मचाऱ्यांना अपघात विमा संरक्षण देणे, पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट द्या आदी विविध मागण्यांसंदर्भात वेळोवेळी निवेदने देण्यात आली, परंतु या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्याध्यक्ष विलासराव कुमारवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटक हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष जयप्रकाश पाटील, जिल्हा सचिव उदयसिंग ठाकरे, नाशिक विभागीय सचिव जब्बारसिंग राजपूत व तालुका कार्यकारिणीच्या नेतृत्वात धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आज बेमुदत उपोषणाला बसले। यावेळी या आंदोलनात जिल्ह्याभरातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संजय बाबुराव जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी दमाने व ग्रामपंचायत कामगार सेना तालुका सचिव, आज आम्ही 5 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने आज आमरण उपोषणाला बसलो आहोत। कारण 1 वर्षापासून आम्ही माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना आमच्या ग्रामपंचायत सेनेच्या मागण्या होत्या की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 50% वेतन दिलं जातं, 75% वेतन दिलं जातं, तरी असं होता कामा नये। तसेच शासनाकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला किमान वेतन, राहणीमान भत्ता, तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच म्हणून व विमा म्हणून कुठलाच अनुदान दिलं जात नाही। यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आमरण उपोषणाला बसलो आहोत।